लवकरच आपण 2015ला बाय बाय करत 2016चं वेलकम करणार आहोत। त्यामुळे 2016 हे वर्ष नक्की कसं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। पण भरपूर वीकेंड आणि सुट्ट्यांसह 2016 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मात्र पर्वणी असणार आहे। मात्र नव्या वर्षात एकही अंगारकी चतुर्थी आलेली नाही आणि असा प्रकार 25 वर्षांनंतर घडलेला आहे। 2016 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्वणी असणार आहे। 2016 मध्ये तब्बल सलग वीकेंडसह 95 सुट्ट्या आहेत। काही वेगळे योग या वर्षात जुळून आलेत। सोमवारच्या दिवशी तब्बल 7 सुट्ट्या आल्या, त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवार असा सुट्ट्यांचा योग आलाय। 7 मार्च महाशिवरात्री वार सोमवार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन वार सोमवार, 5 सप्टेंबर गणेश चतुर्थी वार सोमवार, 12 सप्टेंबर बकरी ईद वार सोमवार, 31 ऑक्टोबर बलिप्रतिपदा वार सोमवार, 14 नोव्हेंबर गुरु नानक जयंती वार सोमवार, 12 डिसेंबर ईद मिलाद वार सोमवार। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पाठोपाठ श्री रामनवमी आहे। गणेशोत्सवाच्या 8व्या दिवशी बकरी ईद तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोहर्रम। दत्त जयंतीला लागून ईद मिलाद असे बरेच अनोखे योग 2016 मध्ये आले आहेत। आणि जर तुम्ही लग्नाच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर, कारण 2016 मध्ये तब्बल 71 लग्नाचे मुहूर्त आहेत। जानेवारी, मे, जून, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर या 6 महिन्यात लग्नाचे 71 मुहूर्त आहेत। तर ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये 3 महिन्यात एकही लग्नाचा मुहूर्त नाहीये। त्यामुळे जर यंदा कर्तव्य असेल तर ते पहिल्या टप्प्यात उरकून घ्या। तर एकूण काय 2016 हे सुट्ट्यांचं वर्ष असून लग्न इच्छुकांसाठी मुहूर्तांची पर्वणी आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।